मावशी थोड्या वेळापूर्वी इथं विमान अपघात झालेला आहे. हा काय कसा झाला अपघात आणि तुम्ही कुठे होता त्या टाइमला? तिथं जवळ होते मी शेजारी. एक खांब आहे, त्या खांबाला धडकला. धडकून मग त्याचं पाणी एक मोडलं एका साईडचं आणि मन खाली पडलं. इकडं सरळ तोंड होतं ते इकडं खालचं इकडं वरतं झालं. तुमच्यापासून किती अंतरावर हे विमान पडलेले? आता हे माझ्या अंतर मला वाटतं एक कासराभरच असेल आहे का नाही. 2 वाव 100 फूट असेल. 100 फुटावर 100 विमान फूट पडलेले. 100 फूट. विमान पडत असताना काही आवाज वगैरे आला का तुम्हाला? खांबाला धडकल्यावर खांबाला म्हणजे बिना आवाजाचं विमान आलं. खांबाला धडकल्यावर धडकून वाजले, उठून उभं राहिली मी. इलेक्ट्रिसिटीचा एक खांब आहे त्या हा खांबाला धडकलं आणि आवाज आले, उठून उभं राहिली मी. मग विमानाकडे निघाली तर माणसं म्हणली जाऊ नको पेट बिटल. मग पुन्हा मागं सरली. मग त्या माणसाने विमान बंद केलं, दार उघडलं, बाहेर निघाला आणि मग आम्ही सगळी गोळा झालो त्याच्याजवळ. अजून कोण होतं का विमानात? का एकच व्यक्ती होता? एकच व्यक्ती होता. आणि त्या त्याला काय बरोबर तुमचं काय बोलणं झालं का? बोललो की आम्ही, घाबरलाय का, भेव वाटलंय का? नाही म्हणे काय झालं मला. फक्त थरथर कापत होतं बरं का थोडं, पण नाही म्हणली मला काय झालं असं. म्हणजे काय फाटला एक जण तिथं थांबा. तिकुंड असाच घे, तिकुंड असा घे मग इकडे येईल बांधायला. असं वड तिकुंड वरती कुठल्याच गाड्या आणू नका. तिकडनं आम्हाला काम चाललंय बार करते ती. बाकी काय नाही झालं. पण ही आहे का नाही ते खांबाला धडकलेलं. आधी खांब लागला ना उतरताना. ते खांबाला धडकल्यामुळं इकडं झालं. सरळ चाललं होतं ती इकडं झालं. म्हणजे खाल्लं येत होतं खरं पूर्ण नव्हतं. पण ती धडकल्यावर त्याची तार एक तुटली. आड्याली जी तार आहे ना तुटून पडली. किती वाजता झालं मावशी? किती वाजता? 8:30 वाजता. 8:30 वाजता झालं. तुम्ही कुठे? इथं जवळच होता काय? इथं होता का? बेल उपटत होता होय. मग डायरेक्ट आलं काय ते?